उन्हाळ्यात ज्या मिरच्या आपण वाळवून ठेवल्या ना, त्याचा आता आपल्याला भरपूर फायदा होत आहे. म्हणजे काय झालंय, की पावसाळा चालू आहे, तर सुद्धा आपल्या ऑर्डर आहे अशा चालू आहेत. ज्या उन्हाळ्यात ऑर्डर होत्या ना, त्याच कंटिन्यू पावसाळ्यात पण चालू आहेत. आम्हाला पहिला सीझन असल्यामुळं वाटलं नव्हतं, की अशा कंटिन्यू आपल्याला ऑर्डर सुरू राहतील. त्यामुळं आम्ही काय केलेलं, की थोड्याच मिरच्या वाळवून ठेवलेल्या. पण मे महिना संपत आला तरीसुद्धा ऑर्डर चालूच होत्या. त्यामुळं आपण काय केलं, की एक 500 किलो मिरच्या वाळवून ठेवल्या आणि 500 किलो मिरच्या वाळवून ठेवल्याचा फायदा आता आपल्याला होत आहे. तर हे आजचंच बघा ना, आजची तारीख आहे 17 ऑगस्ट. तरीसुद्धा मसाला बनवायचं काम चालूच आहे. जून महिना गेला, जुलै गेला, ऑगस्ट आला, तरीसुद्धा आपला खंड काही पडला नाही. आहे अशा आपल्या ऑर्डर चालू राहिल्या आणि मसाला बनवायचं काम आहे असं चालू राहिलं. तर भरपूर जण म्हणत होते, की तुमचा मसाला एवढा स्पेशल आहे, तर मसाला कसा तयार होतो, तिथला सेटअप कसा आहे दाखवा. तर चला आज थोडक्यात बघूया, की आपला सेटअप कसा आहे. तर इथे सगळे खडे मसाले आहेत. आपला मसाला रोज बनत असल्यामुळे सर्व क्वांटिटी किलोच्या प्रमाणात घ्यावी लागते. त्याच्यानंतर ह्या उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या मिरच्या पूर्ण पॅक ठेवल्यामुळे आता पावसाळ्यातसुद्धा आपल्याला त्या वापरता येत आहेत. त्यानंतर तुम्ही लसूण सोलायचं मशीन आपण मध्ये घेतलेलं पाहिलंच असेल. त्यानंतर हा ओल्या मसाल्याचं मशीन आणि गरम मसाला गोडा मसाल्याचं मशीन. त्यानंतर आपला कांदा लसूण मसाला सोडून बाकीचे हे मसाले. त्यामध्ये काळा मसाला असेल, मालवणी मसाला असेल, गरम, गोडा, चिकन, मटण, त्याच्यानंतर पनीर मसाला आहे, सांबर मसाला आहे, मिसळ मसाला आहे. असे 16 ते 17 प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे. आज टोटल 100 किलो मसाला बनवायचा होता. त्यासाठी एकीकडे कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं हा ओला मसाला करायचा चालू होता आणि दुसरीकडे डंकावर आपला वाळला मसाला आणि मिरच्या कुटत होत्या. आणि आपण मसाला घालण्यात कोणतीही कॉम्प्रोमाइज करत नाही. किती पण रेट वाढू देत. कोथिंबीर तर मध्ये 50 रुपयाला पेंडी होती. तरीसुद्धा आपला मसाला योग्य त्या प्रमाणातच असल्यामुळे आपल्या कांदा लसूण मसाल्याला आहे अशी चव टिकून राहते. हे आपलं ऑफिस. तिकडे मसाला बनतो आणि येथून डिस्पॅच होतो. स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने आपलं रोजचं डिस्पॅचचं काम चालूच असतं. सगळ्यात जास्त वेळ लागतो तो म्हणजे कांदा भाजायला. कारण पूर्णपणे आपण कांद्यातील मॉइश्चर काढून घेतो. त्यामुळे आपला कांदा लसूण मसाला सहज 1.5 ते 2 वर्ष टिकतो. अशा पद्धतीने आपण कांदा आणि आलं यातील पूर्णपणे मॉइश्चर कंटेंट काढून घेतो. मसाल्यासाठी लागणारं जे खोबरं आहे ना, ते सुद्धा आपण पूर्णपणे बारीक चिरून भाजून घेतो. त्यामुळे आपल्या कांदा लसूण मसाल्याचा स्वाद आणखी वाढतो. एकीकडे आता ओला मसाला बनवायचं काम चालू आहे आणि दुसरीकडे जे आपण डंकावर मसाला बनवतो ना, तेव्हा डंकाच्या पारीखाली जे थोडे काही मिरचीचे बी राहतात, थोडे मिठाचे कण राहतात, थोडा खडा मसाला राहिला जातो. तो पुन्हा एकदा आम्ही काय करतो, की ह्या गरम मसाला गोडा मसाल्याच्या मशीनमध्ये पुन्हा तो बारीक करून घेतला जातो. त्यामुळे काय, की तुम्हाला पूर्णपणे फाईन पावडर मिळून जाते. एकदा का ओला मसाला तयार झाला ना, त्यानंतर आपण मसाले, मिरच्या, मीठ यांची जी पावडर बनवून घेतलेली असते, ती थोडी, ओला मसाला थोडा, असं करत करत आपण डंकावरतीच हा मसाला मिसळून घेतो. आणि अशा पद्धतीने आपला लाल भडक खमंग चवीचा कांदा लसूण मसाला बनला जातो. निवडक मिरच्या आणि मसाल्यांमुळे आपल्या कांदा लसूण मसाल्याचा कलर एकदम लाल भडक येतो. प्रत्येक वेळी मसाला बनवायच्या आधी आणि मसाला बनवल्यानंतर पूर्णपणे मशीन स्वच्छ धुतलं जातं. यानंतर येतं पॅकेजिंग आणि डिस्पॅचची प्रोसेस. जेवढं मसाला बनवायचं काम आहे ना, तेवढंच आपलं पॅकिंग आणि डिस्पॅचचं काम सुद्धा असतं. कस्टमरने सांगितलेल्या ॲड्रेसवर प्रॉपर पॅकिंग करून आपल्याला हा मसाला पाठवायचा असतो. आपलं पॅकिंग पण डबल असल्यामुळे पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये आपला मसाला कधीही फुटत नाही. तसेच आपली डिलिव्हरी फास्ट असल्यामुळे आपला मसाला कुरिअर ऑफिसमध्ये पडूनही राहत नाही. तुम्ही पाहू शकता आपण जो कांदा लसूण मसाला तयार केला आहे ना, तो पूर्णपणे आपण असा चोळून घेतो. त्यामुळे आपल्या मसाल्यामध्ये गाठी राहत नाहीत आणि गाठी राहिल्या नसल्यामुळे आपला मसाला पूर्णपणे फाईन येतो. रोजचा रोज फ्रेश मसाला बनवून रोजच्या रोज त्याचं पॅकिंग केलं जातं. तर तुम्हाला पण आपला अस्सल कोल्हापुरी घरगुती कांदा लसूण मसाला आणि इतर मसाले ऑर्डर करायचे असतील तर 7057002828 या नंबरवर संपर्क करा. हा मसाला तुम्हाला संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर घरपोच मिळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत किंवा ज्यांना कोणाला मसाला घ्यायचा आहे त्यांच्यासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपला प्रफुल्ल मृणाली व्लॉग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही.